नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTEबद्दल आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की RTEचा आता दुसरी जी फेरी आहे, वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेलं आहे, परंतु आता तिसरी फेरी ही लावली जाईल का आणि जर लावली गेली तर त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाईल याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट सगळ्यात अगोदर भेटत राहतील. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला जाणून घ्यावं लागेल की RTमध्ये जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होते. त्यानंतर आपण इथे जाणून घेऊया की लॉटरीचं लॉजिक काय असतं आणि सिलेक्शन जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं. तर पहा मित्रांनो, इथे ॲडमिशन जे आहे ते वेटिंग लिस्टमधून आजच्या तारखेला 10:18 झालेले आहेत आणि आज दिनांक आहे 19 ऑगस्ट. तुम्ही पाहू शकताय 487 ॲडमिशन जे आहेत, म्हणजेच 487 विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते वेटिंग लिस्टमधून कन्फर्म झालेले आहेत. आता वेटिंग लिस्ट ही केव्हा काढण्यात येते, तर जेव्हा रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थी आहेत तर त्यांचे रेग्युलर सिलेक्शनमधील विद्यार्थ्यांचे ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया जी कालावधी देण्यात आली होती ती कालावधी संपल्यानंतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवून त्यांना पडताळणी समिती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावून घेत असते. आता यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होते आणि सर्व डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर त्यांचे ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म होते. आणि जर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपुरे असले किंवा पूर्ण डॉक्युमेंट नसले, त्यामुळे तुमचे प्रवेश नाकारले जातात आणि प्रवेश नाकारल्यानंतर देखील ज्या शाळा आहेत RTE अंतर्गत त्या शाळांमध्ये जर जागा शिल्लक असतील तर ही तिसरी यादी म्हणजेच वेटिंग लिस्टची पुढील यादी जी आहे ती काढण्याची शक्यता असते. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण जी सिलेक्शन म्हणजेच मूळ निवड यादी काढण्यात आली होती त्यामधील विद्यार्थ्यांना 2 वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आता आपल्याला जी प्रतीक्षा यादी आहे तर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांना आता व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल आणि यांची जी मुदत आहे ती मुदत सांगण्यात आलेली आहे. ती मुदत आपण इथे पाहूया. ॲडमिशन शेड्यूलवरती आल्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन राऊंडवरती क्लिक करून सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन लिस्ट 1 हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पाहू शकताय ॲडमिशनसाठीचा जो लास्ट डेट आहे व्हेरिफिकेशन करायची, तर 16/8/2024 पासून ते 26/8/2024 पर्यंत तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन तुमचे कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती करून घ्यायची आहे. त्यानंतर जर ही पडताळणी केल्यानंतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचे सर्व हे पडताळणी झाल्यानंतर देखील ज्या RTE अंतर्गत शाळा आहेत त्या शाळांमध्ये जर जागा शिल्लक असतील तर तिसरी यादी ही काढण्याची शक्यता आहे. आणि जर तिसरी यादी काढण्यात आली तर त्याबद्दलची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल व तुम्हाला SMS देखील त्याबाबतचे पाठवले जातील. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.